नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आश्रमातील सर्व मुलामुलींचा ग्रुप फोटो पाहिल्यानंतर इथे प्रताप काकांच्या समोर आता खरी तन्वी सायली असल्याचं सत्य उघडकीस आलेलं असतं आणि त्यामुळे इथे प्रताप काका संपूर्ण सुभेदार कुटुंबाला आता सायली हीच खरी तन्वी असल्याचं आणि प्रिया ही खोटारडी मुलगी असल्याचं सत्य सांगत खूप मोठ्या सत्याचा उलगडा केलेला असतो. त्यामुळे इथे प्रियाचं भांडं पुन्हा एकदा फुटलेलं असतंच, त्याचबरोबर प्रियाची हक्कलपट्टीसुद्धा झालेली असते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने गोष्टी उलगडत जाणार आहेत आपण सविस्तरपणे बघूया. प्रियाचा खोटारडेपणा दिवसेंदिवस वाढतच चाललेला असतो. तेव्हा इथे अर्जुनने आता तिला एक लीगल नोटीस पाठवलेली असते. तेव्हा प्रिया इथे आजारपणाचं नाटक करते आणि रविराज काकांना अर्जुनला आता फोन करायला सांगते आणि मग रविराज काकासुद्धा आपल्या खोटारड्या मुलीची बाजू घेतात आणि अर्जुनला म्हणतात की ती आजारी आहे, एका वेगळ्याच ट्रोमामध्ये आहे, त्याच्यामुळे ती चौकशीला येऊ शकत नाही आणि तू सुद्धा तिला जबरदस्तीने या सगळ्या प्रकरणामध्ये खेचून घेऊ नकोस, असं रविराज काका म्हणतात. तेव्हा अर्जुनने आता एक शक्कल लढवलेली असते. अर्जुन म्हणतो ठीक आहे, चौकशी तर होणारच, चौकशी इथे सायकॉलॉजिस्टच्या अंडर होणार, असं आता अर्जुनने सांगितलेलं असतं. त्यामुळे इथे आता प्रियाला कुठलंही नाटक करता येत नाही. सायकॉलॉजिस्टच्या अंडर चौकशीला यावंच लागणार असतं, कारण तिथे डॉक्टर स्वतः असणार असतात. त्यामुळे इथे आता चौकशीला तर प्रियाला जावंच लागतं. अर्जुनने सांगितलेलं असतं, आता जरी तू नाही म्हणालीस ना तरीसुद्धा तुझ्या विरोधामध्ये मी पोलीस कंप्लेंटसुद्धा करू शकतो, त्याच्यामुळे चौकशीला तुला यावं लागणार. कुठलंही नाटक करू नकोस, नाहीतर तुला डिरेक्टली डॉक्टरांकडे घेऊन जाता येईल, ही सुद्धा परवानगी मी घेतलेली आहे. त्यामुळे इथे रविराज काकांना सुद्धा नाही म्हणता येणार नाही. अर्जुनला हे माहिती असतं आणि म्हणूनच इथे अर्जुनने खूपच छान पद्धतीने ही आयडिया आता केलेली असते. त्यामुळे इथे तिला दुसरी एक नोटीस दिली जाते. तेव्हा इथे प्रिया नाटक करते आणि म्हणते, आई मी जाऊन आलेच हा. तेव्हा कल्पना म्हणते, अगं कुठे चालली आहेस तू आता? प्रिया नाटक करतच म्हणते, अगं आता तुझ्या मुलीला इथे चौकशीसाठी जावंच लागणार आहे ना, सायकॉलॉजिस्टच्या अंडर का होईना पण चौकशी माझी होणारच. अर्जुन माझ्यावरती किती खोटे नाटे आरोप करतोय हे तर तुला माहितीच आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, आणि चौकशीसाठी तुला यावंच लागेल. आता कुठलीही नाटकं करू नकोस, नाहीतर तुझ्या विरोधामध्ये पोलीस कंप्लेंट केली जाईल आणि त्याचंसुद्धा वॉरंट तुझ्याकडे येईल. त्यामुळे प्रेक्षकांनो, आता प्रियाला इथे खूपच जास्त अर्जुनचा राग आलेला असतो. अर्जुन म्हणत असतो, तुझ्यावरती आरोप जे होत आहेत ना ते तुझ्या गुणांमुळे होत आहेत, ही गोष्ट तू जरा लक्षात ठेव. तेव्हा इकडे प्रिया आता इथे चिडचिड करते आणि लगेचच तिथून निघून जाते. तेव्हा अर्जुन तिला म्हणतो की जिथे कुठे जायचं असेल तिथे जा, पण जे टायमिंग दिलं आहे ना त्या टायमिंगमध्ये माझ्या ऑफिसमध्ये हजर राहायचं, आम्हाला तिथे थांबायला कुणाला वेळ नाही आहे. तेव्हा इकडे अर्जुन आता तिची वाट बघतसुद्धा बसायला त्याला अजिबात वेळ नसतो, कारण कधी तिची एकदा वाट लावून टाकतोय याची अर्जुन खूपच जास्त आतुरतेने वाट बघत असतो. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता खूप मोठं सत्य अर्जुनला कळणार असतं. सायकॉलॉजिस्टच्या अंडर चौकशी होत असताना अर्जुन तिला काही प्रश्न विचारत असतो. अर्जुन तिला विचारतो की ज्या वेळेला तू आश्रमामध्ये गेलीस तेव्हापासून जे जे काही घडलं ते मला सांग. तेव्हा प्रिया पुन्हा आपला खोट्याचा पाढा सुरू करते. ती म्हणत असते की मग इथे आता मधुभाऊ आणि विलासमध्ये भांडण सुरू झालं आणि मधुभाऊंनी पिस्तूल काढली आणि विलासला गोळी मारली. तेव्हा अर्जुन विचारतो की कुठल्या खिशातून पिस्तूल काढलं मधुभाऊंनी आणि कुठून आणलं होतं, काही माहिती आहे का? तेव्हा प्रिया म्हणते, आता मला काय माहिती पिस्तूल कुठून आणलं होतं ते, पण त्यांनी पिस्तूल हे डाव्या खिशातून काढलं. कारण प्रियाला एक गोष्ट कळलेली असते की मधुभाऊ डावखुरे आहेत, त्याच्यामुळे पिस्तूल हे डाव्या खिशातून काढलं हेच आता बोलायला हवं. तेव्हा इथे प्रिया म्हणते की पिस्तूल हे डाव्या खिशातूनच काढलं होतं. अर्जुन म्हणतो, हो का? पण आधी जेव्हा तू स्टेटमेंट दिलं आहेस ना तेव्हा पिस्तूल हे मधुभाऊंनी कुठून काढलं हेच तुला माहिती नाही आहे. तू काय म्हणालीस, मधुभाऊंनी पिस्तूल कुठून काढलं मला माहितीच नाही आहे. मग आता तू तुझं स्टेटमेंट का बदलतेस? आता तुला जेव्हा कळलं आहे की मधुभाऊ डावखुरे आहेत म्हणून तू तुझं स्टेटमेंट बदललेस ना. अगं तन्वी, कधीतरी खरं बोल गं, प्रत्येक वेळेला कसं काय तू स्टेटमेंट बदलतेस? तेव्हा इथे रविराज काकासुद्धा बसलेले असतात. तरीसुद्धा अर्जुन काही घाबरतोय का? अर्जुन तिला इथे सडेतोड उत्तरही देतच असतो. तेव्हा इथे प्रिया म्हणते, अर्जुन तुला जी उत्तरं अपेक्षित आहेत मी तुला देते ना, सांगते ना की डाव्या खिशातून पिस्तूल काढलं होतं.
तेव्हा अर्जुन म्हणतो, अच्छा, मग जर मधुभाऊ डावखुरे होते तर मग विलासला गोळी ही त्याच्या उजव्या बाजूला लागायला हवी होती, विलासला डाव्या बाजूला गोळी कशी काय लागली? तेव्हा इकडे मधुभाऊ जर डावखुरे आहेत ना, तर त्याच्या डाव्या बाजूला गोळी कशी काय लागली? तेव्हा इथे आता प्रिया काय बोलते तिचं तिलाच कळत नसतं, कारण अर्जुनने तिला प्रश्न विचारून भांडारून सोडलेलं असतं. अर्जुन म्हणतो की ज्या ठिकाणी तू लपली होतीस ते ठिकाण कुठलं होतं? तेव्हा प्रिया म्हणते, आता ती आठवत असते की तिने काय सांगितलं आहे. तिने इथे कपडे शिवायची मशीन सांगितली की टेबल सांगितलं आहे, कारण ती लपून ही एका रूममध्ये बसलेली असते आणि तिथे कुसुमताईचे कपडे शिवायची मशीन असते. पण तिने इथे खोटं स्टेटमेंट दिलेलं असतं की मी टेबलच्या मागे लपले होते. तेव्हा अर्जुन म्हणतो, सांग ना तन्वी, कुठे लपून बसली होतीस? तेव्हा प्रिया म्हणते की मी टेबलच्या मागेच लपून बसले होते. तेव्हा अर्जुन म्हणतो, नक्की ना, की त्या कपडे शिवायच्या मशीनच्या पाठीमागे जाऊन लपली होतीस? तेव्हा प्रिया म्हणते, नाही नाही, तिला आठवतं तिने स्टेटमेंटमध्ये टेबलच सांगितलं होतं. तेव्हा ती म्हणते, नाही, मी टेबलच्या मागेच लपले होते. तेव्हा अर्जुन म्हणतो, मग टेबलच्या मागे लपल्यानंतर तुला दुसऱ्या दारामध्ये कुणी कुणाचा खून केला हे बरोबर तुला दिसलं का? कारण तू तर टेबलच्या मागे लपून बसली होतीस ना, आणि तिथून आम्ही बघितलं तर तिथून काही स्पष्ट दिसत नाही आहे, कारण मधुभाऊंची तर तुझ्याकडे पाठ होती, बरोबर की नाही? मधुभाऊंची तुझ्याकडे पाठ असताना तुला कसं काय दिसलं की पिस्तूल नक्की कोणी काढलं? विलासने सुद्धा काढलं असेल ना? तेव्हा इथे आता प्रिया म्हणते की नाही नाही, पिस्तूल मधुभाऊनेच काढलेलं, त्यांनीच तर गोळी मारली ना. तेव्हा अर्जुन म्हणतो, अच्छा, म्हणजे तुला पाठीमागून दिसत नाही आहे पिस्तूल नेमकं काढलं आहे कुणी, पण तुला हे माहिती आहे की गोळी मधुभाऊनीच मारली, हो की नाही? मग जर गोळी मधुभाऊनी मारली होती तर मग त्या पिस्तूलवरती एका लेडीच्या हाताचे फिंगरप्रिंट्स कसे काय सापडतात? तेव्हा इथे प्रिया आता पूर्णपणे टेन्शनमध्ये आलेली असते. तर इथे फॉरेन्सिक लॅबच्या रिपोर्टनुसार ज्याचे हाताचे फिंगरप्रिंट्स त्या पिस्तूलवरती सापडलेले असतात, तर आता प्रियाने ते पिस्तूल घेऊन पुसलेलं असतं आणि मग मधुभाऊंच्या हातामध्ये दिलेलं असतं. पण ज्या वेळेला फॉरेन्सिक लॅबमध्ये आता त्याचे रिपोर्ट तयार केले जातात, तेव्हा एका लेडीच्या हाताचे फिंगरप्रिंटसुद्धा त्याच्यावरती सापडतात. मग जर मधुभाऊंनीच गोळी मारले तर मग त्याच्यावरती एका लेडीच्या हाताचे ठसे कसे काय उमटतात? मग कुणीतरी ते पिस्तूल पुसून मधुभाऊंच्या हातामध्ये दिलंच असेल ना. जर मधुभाऊ स्टार्टिंगपासून ते आत्तापर्यंत सांगतायत की साक्षीनेच विलासचा खून केला आहे, तर मग साक्षीने खून केल्यानंतर त्याच्यावरचे फिंगरप्रिंट्स पुसून मधुभाऊंच्या हातामध्ये देऊ शकतात ना. तर इकडे आता मधुभाऊंनी जर खून केला असता तर मग पिस्तूल हे त्यांच्या डाव्या हातामध्ये हवं ना. तू जर म्हणतेस की डाव्या हाताने त्यांनी पिस्तूल काढलं, त्यांनीच गोळी मारली, मग ज्या वेळेला इथे पोलीस आले होते त्यावेळेला मधुभाऊंच्या उजव्या हातामध्ये पिस्तूल कसं काय आलं? जर ते डावखुरे आहेत आणि डाव्या हाताने पिस्तूल काढलं असं तुझं म्हणणं आहे, तर मग पिस्तूल उजव्या हातामध्ये कसं काय होतं? आणि त्याच्यावरती फिंगरप्रिंटसुद्धा त्यांच्या उजव्या हाताच्याच आलेल्या आहेत. तेव्हा इकडे आता प्रिया गोंधळते. प्रिया जे काही बोलत असते सगळं खोटंच, त्याच्यामध्ये खरा शब्द हा एकसुद्धा नसतो. तेव्हा रविराज काकांना सुद्धा कुठेतरी संशय येतो की हे प्रिया काय बोलते? म्हणजे एकासुद्धा प्रश्नाचं सरळ आणि खरं उत्तर नाहीच आहे. जे काही बोलते सगळं खोटंच बोलते. नक्की हिने खून करताना बघितलं आहे ना की कुणी खून केला आहे, की ही खरोखर साक्षीला वाचवण्याचा प्रयत्न करते? तेव्हा इथे सायकोलॉजिस्ट आता सडेतोड उत्तर देताना असं म्हणत असतात की तन्वी किल्लेदार, तुम्ही आत्तापर्यंत अर्जुन सुभेदार यांनी विचारलेल्या प्रश्नाचं एकसुद्धा सरळ आणि खरं उत्तर दिलेलं नाही आहे. तुम्ही जे काय बोलताय ना ते मला खोटंच बोलताय असंच वाटतंय. तुमच्याकडे बघून तुमची बॉडी लँग्वेज आणि तुमची उत्तरं ही पूर्णपणे खोटी आहेत. तुम्ही एकासुद्धा प्रश्नाचं खरं उत्तर दिलेलं नाही आहे. तुम्ही कॉन्फिडंट तर बिलकुल नाही आहात. प्रत्येक प्रश्नावरती उत्तर देताना तुम्हाला 10 वेळा विचार करावा लागतो आहे आणि तुम्ही खूपच जास्त फ्रस्ट्रेट होत आहे, असं सुद्धा आता सायकोलॉजिस्ट म्हणतात. तेव्हा रविराज काका पण गप्पच होऊन जातात, कारण जर प्रिया खरी आहे तर तिने खरी खरी उत्तरं ही कॉन्फिडंटली दिली असती ना, जशी मधुभाऊ देतात. मधुभाऊ प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे व्यवस्थितरित्या देतात आणि त्याच्यामध्ये अजिबात फेरफार होत नाही, बदल होत नाही. जे उत्तर आधी दिलं आहे तेच उत्तर त्यांनी आत्तासुद्धा दिलेलं अर्जुन म्हणत असतो. तर इथे सायकॉलॉजिस्टच्या अंडर आता चौकशी करण्याचं कारण हेच असतं की अर्जुनला रविराज काकांना दाखवून द्यायचं असतं की तन्वीला जेव्हा चौकशीसाठी बोलावलं जातं तेव्हा ती कशा पद्धतीची उत्तरं देते. एकसुद्धा सरळ उत्तर नाही, एकसुद्धा खरं उत्तर नाही. जेवढं बोलते तेवढं खोटंच. त्यानंतर प्रेक्षकांना चौकशी झालेली असते. सायकॉलॉजिस्टने सगळं काही लिहून घेतलेलं असतं आणि उत्तर देताना ते हेच म्हणालेले असतात की एकसुद्धा उत्तर खरं नाही आहे, तू जेवढं बोललेस तेवढं खोटं आहे.
तेव्हा इकडे प्रिया आता पूर्णपणे टेन्शनमध्ये आलेली असते. कोर्टामध्ये माझी वाट लागणार हे तिला आता नक्कीच वाटलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो अजून एक महत्त्वाची गोष्ट घडते आणि ती म्हणजे इथे आता मधुभाऊंकडे वाचलेल्या आश्रमामध्ये ते जेव्हा गेलेले असतात तेव्हा अल्बम घेऊन आलेले असतात. त्याच्यामध्ये लहान मुलांचे, काका काकूंचे सगळ्यांचे ग्रुप फोटोज असतात. तेव्हा मधुभाऊ आपल्या रूममध्येच बसून असतात, कारण त्यांना इथे प्रियाचं वागणं काही पटत नसतं. तिने त्यांच्यावरती जेव्हापासून चोरीचा आळ घेतलेला असतो, हार चोरण्याचा आरोप केलेला असतो, तेव्हापासून मधुभाऊ अजूनच खचून गेलेले असतात आणि ते आपल्या रूममध्ये आता बसून असतात. त्यांनी इथे टाईमपास म्हणून आता अल्बम आणलेला असतो. तो अल्बम आता त्या बघत बसलेल्या असतात. अल्बम आता मधुभाऊ बघत असताना प्रताप काकांना काय माहिती मधुभाऊंकडे जावंसं वाटतं. मधुभाऊंकडे ते येतात आणि म्हणतात, काय करताय मधुभाऊ, बाहेर येत जा ना, बाहेर आमच्याबरोबर बसत जा. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, नाही नको, मला इथे तुम्ही राहून देताय हेच माझ्यावरती खूप मोठे उपकार आहेत. खरंच जर इकडे त्या महिपतने मला मारण्याचा जर कट रचला नसता ना, तर मी तुमच्या इथे राहिलोसुद्धा नसतो तुम्हाला त्रास द्यायला. तेव्हा प्रताप काका म्हणतात, असं काय नाही आहे, तुम्ही प्लीज असं मनाला वाईट वाटून घेऊ नका. त्यानंतर इथे मधुभाऊ म्हणतात की माझ्यामुळे तुम्हाला त्रास होईल असं मी काही करणार नाही आहे, मी बाहेर तुमच्याबरोबर बसायला सुद्धा येणार नाही. तेव्हा प्रताप काकांना खूपच जास्त वाईट वाटतं, कारण त्यांना माहिती आहे की मधुभाऊ किती चांगले माणूस आहेत. तेव्हा प्रताप काका म्हणतात की तुम्ही तुमच्या आश्रमातले मुलांचे फोटो बघताय का? तेव्हा मधुभाऊ म्हणतात हो. तेव्हा इथे फोटोज बघत असताना आता प्रताप काका बरोबर सायलीच्या फोटोला हात लावतात आणि म्हणतात की पण काही म्हणा मधुभाऊ, आपली तन्वी आहे ना, ती लहानपणापासूनच निरागस नाही का? बघा किती गोड दिसते, पण आता तिच्यामध्ये खूप जरा फरक पडला आहे. लहानपणी खूपच जास्त निरागस होती, खूपच जास्त क्यूट होती, गोड होती मुलगी, पण आता थोडी चिडचिडी झाली नाही का? तेव्हा इथे मधुभाऊ म्हणतात की नाही, कुणाबद्दल बोलताय तुम्ही? ही तन्वी नाही आहे, ही तर माझी सायली आहे, ही प्रिया नाही आहे, प्रिया तर ही आहे. तेव्हा इकडे प्रताप काकांना खूपच मोठा धक्का बसतो. ते म्हणतात, काय बोलताय मधुभाऊ, अहो हा फोटो तर तन्वीचा आहे ना. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, हे कसं शक्य आहे? अहो जेव्हा मला सायली भेटली ना, तेव्हा ती 5-6 वर्षांची होती. तेव्हापासून मी तिला बघतोय. मी या सगळ्या मुलांना लहानाचं मोठं मी केलं आहे ना. मला सगळेजण माहिती आहेत लहानपणी कसे दिसत होते आणि आत्ता कसे दिसत आहेत. हा फोटो आहे ना, हा प्रियाचा फोटो आहे आणि हा फोटो माझ्या साऊबाळाचा आहे. तिचे पुढेही अजून फोटोज आहेत. तेव्हा इथे मधुभाऊ आता तिचे आणखीन फोटो असतात सायलीचे, ते प्रताप काकांना दाखवतात. तेव्हा प्रताप काका म्हणतात की तुम्ही खरं बोलताय, हा सायलीचाच फोटो आहे. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, मी खोटं का बोलेन? आणि हे बघा प्रतापराव, तुम्ही माझ्याबद्दल काही विचार करा, पण मी कधीच खोटं बोलत नाही. जे काही आहे ते आत्तापर्यंत मी खरंच बोलत आलो आहे. प्रियाने माझ्या विरोधात जी साक्ष दिली आहे ना, तीसुद्धा खोटीच आहे. हे तुम्हाला लवकरच कळेल. मी अजिबात खोटं बोलत नाही आहे. ही माझी सायली आहे आणि ही प्रिया आहे. मागच्या वेळेला मी प्रियाच्या रूममध्ये गेलो होतो, तो माझ्या सायलीचा फोटोच आणायला गेलो होतो. तेव्हा तिने फोटो द्यायला होईल, दाखवायला होईल म्हणून तिने माझ्यावरती चोरीचा आरोप केला. माझ्यावरती तिने इथे चोरीचा आरोप केला आणि मला गप्प केलं. पुन्हा मी माझ्या साऊबाळाचा फोटो तिच्याकडे बघायलासुद्धा गेलो नाही आणि मागायलासुद्धा गेलो नाही. तेव्हा इकडे आता प्रताप काका म्हणतात की मधुभाऊ चला जरा माझ्याबरोबर, आणि हॉलमध्ये आता तिथे प्रतिमाचा फोटो असतो, पण तिथे प्रतिमाचा आणि जो तन्वीचा फोटो असतो तो नसतो. तो फोटो कुठे आहे असं प्रताप काका विचारतात. तर सायली म्हणते, तो फोटो मी आपल्या आउट हाऊसमध्ये ठेवलेला आहे. तेव्हा इकडे आता सायली जाते आणि तो फोटो घेऊन येते. तेव्हा प्रताप काका म्हणतात की मधुभाऊ आता सांगा हा फोटो कुणाचा आहे? तेव्हा मधुभाऊ म्हणतात, ही तर माझी सायली आहे, पण ती प्रतिमा ताईंबरोबर काय करते? तेव्हा इथे आता सगळेजण आश्चर्याने बघायला लागतात. प्रियाला आता पूर्णपणे घामच फुटतो. तिला असं वाटतं की चला आता मधुभाऊंनी नको ते सांगितलं असेल की मी खरी तन्वी नाही आहे, सायली खरी तन्वी आहे. त्यामुळे इथे आता प्रिया मागेच जरा थांबते. प्रताप काका म्हणतात की ही सायली आहे का? तेव्हा इथे मधुभाऊ म्हणतात, हो, ही माझी साऊबाळ आहे आणि प्रियाचा फोटो हा आहे. तेव्हा प्रियाचा वेगळाच फोटो खुर्चीवरती बसलेला मधुभाऊने आता दाखवल्यानंतर इथे प्रताप काका म्हणतात की तरी पण मला वाटतच होतं की प्रतिमाचे सगळे गुण सायलीमध्ये कसे काय आले. तेव्हा इथे आता प्रियाचा खोटाडेपणा सगळ्यांच्या समोर आलेला असतो. तेव्हा प्रताप काका म्हणतात की सायलीच्या पायावरती तुळशीपत्राची खून आहे का? तेव्हा मधुभाऊ म्हणतात, अगदी लहानपासूनच आहे, जन्मखून आहे तिच्या पायावरती. तेव्हा सायलीच्या पायावरती सुद्धा इथे आता तळपायावरती जन्मखून असल्यामुळे इथे सगळ्यांच्या मनामध्ये संशय तर निर्माण झालेलाच असतो की सायलीच ही खरी तन्वी नाही आहे ना.
त्याच्यामुळे मधुभाऊने आता प्रियाचा खोटाडेपणा सगळ्यांच्या समोर आणत सायली हीच खरी तन्वी असल्याचं सत्यसुद्धा सांगितलेलं असतं आणि ते सगळ्यांना आता पटलेलं सुद्धा असतं. सगळ्यांच्या मनामध्ये आता प्रियाच्या विरोधामध्ये खूपच मोठा संशय हा निर्माण झालेला असतो.